हरिओम नमस्कार मैत्रिणींनो। तर आज मी इथे दाखवणार आहे तुम्हाला बोटनेट गळा कशा पद्धतीने शिवायचा। तर आपली हे आहे साइज 28 साइजचे बॅक साइड कटिंग करून घेतलेले आहे। शोल्डर येत आहे 6.5, त्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टी ठेवायची आहे 3.5 आणि इकडल्या साइडला आपल्याला 3.5 उंची घ्यायची आहे गळ्या कुठल्या साइडला, आणि राहिलेली जी असते ती गळा रुंदी अशा पद्धतीने तुम्ही बॉक्स बनवून घ्या। त्यानंतर आपल्याला जी मेन गळा उंची आहे ती टाकून घ्यायची आहे। इथे गळा रुंदी आपल्याला सेम टू सेम खालच्या बाजूला जो बॉक्स आहे तसंच बनवून घ्यायचा आहे गळा रुंदी सारखा, आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे। तर हा बोटनेट जो आहे तो गोल आकारामध्ये येणार आहे। जसं मी इथे शेप दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण शेप देऊन घ्या। इथे बघू शकता अशा पद्धतीने आपला गोल निघाला पाहिजे। त्यानंतर इथली वरची जी बाजू आहे इथे आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे। तर बोटनेटचा नेहमी गळा रुंदी जास्त असते, त्याच पद्धतीने बॉक्स खालचा बनवून घेऊन अशा पद्धतीने गोल आकार तुम्ही कटिंग करून घ्यायचा आहे। त्यानंतर मेन जो साडीचा पीस असतो आपला कटिंग केलेला त्याच्यावरती पीस हा अस्तरचा आपण कटिंग केलेला हातरून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी जशा पिना लावून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण पिना लावून घ्या। स्टेप बाय स्टेप मध्ये पिना लावून घ्यायच्या आहेत। हा बोटनेट गळा तुम्ही एकसारखी कलरची साडी असल्यानंतर करू शकता, खूप सुंदर दिसतो आणि छान पिन दिसतो। जसा आकार हा गोल आहे त्याच पद्धतीने तुम्ही आपल्याला शिवून घ्यायचा आहे। पाव इंचाने शिलाई घ्यायची आहे करून शनी, जास्त करायची नाही कारण ब्रॉड होऊ शकतो गळा। तर आपल्याला पाव इंचाने शिलाई काम करायचं आहे। चॅनेलवरती माझ्या तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला बोटनेट गळा। जसं जसं मी ते शिलाई काम करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण शिलाई काम करून घ्या। गोल आकारामध्येच आपल्याला शिवून घ्यायचं आहे। वरनं वगैरे नवीन असाल तर शिलाई नाही मारायची, कारण आपल्याला हा गळा जो आहे पलटायचा आहे। कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण पलटून कसं गळा घ्यायचा बिना कॅनवाचा। तर अशा पद्धतीने तुम्ही गळा हा गोल आकार जसा मी दिलेला आहे, आणि त्यानंतर बघू शकता मी ते छोटे 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 कट पाडलेले आहेत। तर आपल्याला हा आकार आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे तसंच आतमध्ये कापड असं पलटून घ्यायचं आहे। दुसरीकडे कुठेही कपडा जॉईन करायचा नाहीये जोपर्यंत हा गोल आकार जो आपला आहे व्यवस्थित असं हाताने चुन्या वगैरे पडू नये यासाठी व्यवस्थित करून घ्या कापड। आतला जो अस्तरचा कपडा असतो तो बाहेर दिसला नाही पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित नखाचा वापर करू शकता। अशा पद्धतीने कट पण द्यायचं जेणेकरून काय होतं चुन्या पडू नये, त्यासाठी बघू शकता मी ते कट दिलेला आहे। त्यानंतर व्यवस्थित हा गळा पाठीमागून दिसत आहे, आणि आपल्याला काय करायचं आता स्टेप बाय स्टेप शिवून घ्यायचं आहे। शिवल्यानंतर ही जी थोडी थोडी चुन्या वगैरे पडतात त्या पण व्यवस्थित होतात। इस्त्रीचा पण तुम्ही वापर करू शकता एकदम व्यवस्थित मध्ये। इस्त्रीनं काय होतं व्यवस्थित आपला कपडा जो आहे तो बसतो। तुम्हाला जर आवडत असेल इस्त्रीचं काम तर तुम्ही करू शकता। तर इथे बघू शकता जो गोल राऊंड अप आहे तसाच आपल्याला शिवायचा आहे नंतर। तर आपल्याला पाव इंचानं असा गोल राऊंड अप जसा आहे तो मारून घ्यायचा आहे, कारण आपल्याला काटावरती शिलाई नाही मारायची। काय होतं काटावरती शिलाई मारल्यानंतर आपलं फिनिशिंग जातं। इथे बघू शकता कसा गोल एकदम परफेक्ट दिसत आहे। त्यानंतर राहिलेले जे साईडच्या बाजू आहेत त्या आपल्याला जॉईन करून घ्यायचे। इथं जी गळ्याचा गोल आकार दिलेला आहे मी तिथं आपल्याला काय करायचं आहे पट्टी लावून तुम्ही पलटून घ्यायचं आहे। जसे आपण गोटपट्टी करतो त्या पद्धतीने तुम्ही तिथे गोल आकाराला कापड जॉईन करून पलटू शकता। आणि इथे आपण साईडची जी बाजू आहे ते आपण काय करायचे आहे जॉईन करायचे आहे एकदम परफेक्ट मध्ये। सगळी कुंड भाग जे आहेत व्यवस्थित जॉईन करून घ्या, कारण चुन्या वगैरे पडून देऊ नका, कारण बॅक साईडला हा गळा जो येतो त्यावेळेला व्यवस्थित बसला पाहिजे कस्टमरला। त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे आणि राहिलेला कापड जे आहे एक्स्ट्रा कट करायचा। जसं जसं मी ते कट करत आहे त्याच पद्धतीने कटिंग करून तुम्ही घेऊ शकता कपडा। खरंच हा गोलमध्ये एकदम बोटनेट खूप सुंदर दिसतो आणि छान वाटतं। हा गळा कधी पण बघा तुम्ही बॅक साईडला छान दिसतो। राहिलेला कपडा एकदम एक्स्ट्रानं जो काय आहे तो कट करायचा। त्यानंतर आपल्याला जी
टक्स आहेत ते टाकून घ्यायचे आहेत, खूप महत्त्वाचे बॅक साईडचे. तर बॅक साईडचे टक्स जे आहेत ते आपल्या ह्या गळा उंचीच्या पेक्षा वरती नाही गेले पाहिजे. म्हणजे तुम्ही 2.5 ते 3 इंचाचे इथे फक्त टाकायचे आहेत अशा गळ्यासनी. कारण काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेला आपण अशा पद्धतीने गळं करतो त्यावेळेला बोटनेटला किंवा कुठली पण जास्त डिझाईन हेवी असेल तर अशा टायमाला आपल्याला फक्त 2.5 नाही तर 3चं तुम्ही टक्स पाठीमागचं टाकू शकता. त्यानंतर इथे मी पट्टी काढलेली आहे 1.5 इंचाची आणि ती पाठीच्या भागाला मी इथे जॉईन करून घेत आहे. जॉईन केल्यानंतर मधल्या सेंटरला दाब देऊन आतमध्ये ही पट्टी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता गळा किती सुंदर आणि खूप छान दिसत आहे. इथे आपल्याला बटन लावून तुम्ही घेऊ शकता. मी ते तुम्हाला पूर्ण ब्लाऊज झालेलं इथे दाखवणार आहे कशा पद्धतीने. बघू शकता किती सुंदर प्रकारे हा ब्लाऊज बोटनेटमध्ये झालेला आहे. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला किंवा आणखीन काय बोटनेट गळ्याची तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करा. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ पाहिल्या